नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर मी सर्वात आधी पाठीमागील गळ्याची पेपर कटिंग करून घेणार आहे. तर पाठीमागील गळ्याची उंची आहे 13 इंच आणि मी 1 इंच एक्स्ट्रा घेतला मार्किंगसाठी. छाती आहे 40 इंच, तर 40चा चौथा भाग 10 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला मी. आणि कमर आहे 36 इंच, तर 36चा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला मार्किंगसाठी. आता ह्या लाईन मी मार्किंग करून घेत आहे. मुंडा आहे 5.5 इंच, गळा आहे 2.5 इंच आणि शोल्डर आहे 3 इंच. तर इथे मी मागील मुंड्याचा आकार देत आहे 1.25 इंचावरती. आणि मागील गळा आहे 11.25 इंच. तर हा डीप नेक आहे हा. तर मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. आणि इथे 2.5 इंच. गोल गळ्याचा आकार देत आहे. आता पेपर कटिंग करून घेत आहे. तर हा दुसरा पेपर घेतलेला आहे. पाव इंच हुकलूक पट्टीसाठी एक्स्ट्रा घेणार आहे. आणि बाकीचं जशात तसं मार्किंग करून घेणार आहे. सहा इंच. समोरील गळा आहे 6 इंच. समोरील मुंड्याचा आकार देत आहे तर 5.5 इंच. आणि 1 इंचावरती समोरील मुंड्याचा आकार देत आहे.
तर खालच्या साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे बेल्टसाठी. बेल्टसाठी कपडा कमी पडू नये याच्यासाठी मी एक्स्ट्रा घेणार आहे. आणि इकडच्या साईडने 1 इंच आणि इकडच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. तर जेव्हा आपण टक्स पॉईंट मारतो ना तेव्हा कपडा कमी पडू नये याच्यासाठी. आता मी 3-3 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. आणि हे मार्किंग या साईडने 1/2 इंच आणि या साईडने 1/2 इंच. आता ह्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. आणि ह्या साईडने पण क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. आणि गळ्याचा पण आकार देत आहे. तर मी ब्लाऊज कटिंग करतानाच गळ्याचा आकार देते. तर बघू शकता इथे समोरील गळ्याचा आणि पाठीमागील गळ्याचा पेपर कटिंग झालेला आहे. आता मी बाही कट करणार आहे. तर बाहीसाठी मी इथे मुंड्याचा आकार मोजून घेणार. तर 1/2 इंच सोडून बाकीचा मुंडा मोजून घेणार आहे. तर बाकीचा मुंडा आलेला आहे 10 इंच. तर 10 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. बाही लांबी आहे 4.5 इंच आणि दंडगेर आहे 8.5 इंच. आणि 3 इंचावरती बाही डाऊन करून घेतली आहे. आणि आता बाहीचा आकार देत आहे. शकता पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.